नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा भाग तसा त्यांनी खूपच लहान दाखवलाय, कारण आता पुढच्या आठवड्यात त्यांना सगळं डिटेल दाखवायचं आहे ना. तर बघा, सुरुवातीला काव्या या मानिनीताईंना प्रेमाने समजून सांगत जेव घालत असते, अगदी लहान लेकरासारखं. नंदिनी चोरून चोरून बघत असते काव्याला, ती जेव घालते की नाही मानिनीताईंना, किंवा त्या जेवल्या की नाही. मानिनीताई आधी खाय प्यायला तयार नसतात. मग आता हा पार्थ जरा गंमत करतो. अगं आई, जरा पोटातल्या कावळ्यांचा विचार कर, किती भूक लागली आहे. बाहेरपर्यंत आवाज येतोय बघ त्या कावळ्यांचा, काव काव करून. काव्या म्हणते, काय हो पार्थ, तुम्ही आईंना चिडवताय. मानिनीताई म्हणतात, नाही रे पोरांनो, मला भूक नाहीये. मग विक्रम म्हणतात, जाऊ द्या रे पोरांनो, तिला नाही जेवायचंय. मग काव्या म्हणते, असं कसं घेऊन जा, हे नाही चालणार. मानिनी काकू, किती छान सूप बनवलंय मी, प्या बरं. तुम्ही सकाळचं काही खाल्लेलं नाहीये. आ करा बरं काकू, चला पटकन आ करा. काकांशी भांडायला ताकद पाहिजे की नाही तुम्हाला, चला आ करा. काव्या छान गोड बोलून त्यांना समजावून खाऊ घालते आणि म्हणते, शाब्बास, आता हळूहळू करून असं सगळं सूप संपवा. मानिनीताई आता खायला लागतात थोडं थोडं. आता पार्थ म्हणतो, दॅट्स लाईक माय गुड गर्ल आई. आणि मग पण प्रेक्षकांनो, काही म्हणा, असे लाड करून घ्यायला आवडतं बरं का मुलांकडनं कधी कधी आयांना. छान वाटतं हो. मुलांना कशी आई प्रेमाने भरवते, तसं आईलाही कधी प्रेमाने भरवावं मुलांना. काव्या म्हणते, कसं झालं सूप काकू. का आता या मानिनताई म्हणतात, छान झालं बेटा, पण आता नकोय मला. आता काव्या म्हणते, असं नाही, सगळं काही संपवायचं बरं का आता, पटकन पटकन संपवावर आई. आता ही आई म्हणते तेव्हा मानिनताई बघतच राहतात. मग काव्या म्हणते, काकू सगळं सूप संपवा हं. आता हे विक्रम म्हणतात, चल रे पार्थ, आपण जरा बाहेर बसूयात. आता पार्थ आणि विक्रम निघून जातात. आता पार्थ जाता जाता काव्याकडे असा लूक देऊन बघतो. मग मानिनीताई या काव्याशी प्रेमाने बोलायला लागतात. काव्याला त्या म्हणतात, काव्या, अगं आई म्हणालीस तरी चालेल ग मला सूप करायला तुला. आता लगेच काव्या म्हणते, मला ताईने सांगितलं. मानिनताई म्हणतात, तुझ्याकडे आणखीन काही मागू का ग काव्या, देशील का मला. काव्या म्हणते, मागा ना, काय करू तुम्हाला खायला सांगा. चटकन जाते किचन मध्ये आणि पटकन घेऊन येते. आता मानिनताई म्हणतात, बेटा मला खायला काही नकोय. तू ना बेटा खमकी आहेस, स्ट्रॉंग आहेस, हुशार आहेस. माझी नंदिनी ना हळवी आहे ग. अगं ती ना जरा साधेपणाने विचार करते, पण नंदिनीला ना एकटं नको पडू देऊस ग बेटा. काव्या म्हणते, तुम्ही याची काळजीच करू नका काकू, ती माझी ताई आहे, मी तिला कधीच एकटं पडू देणार नाही. आणि माझ्यातला खमकेपणानं आता सगळ्यांना दाखवायची वेळ आली आहे, दाखवतेच आज सगळ्यांना. आता असं म्हणून काव्याने ठरवलंय, नंदिनीच्या स्टाईल प्रमाणे ती संध्याकाळी देवाजवळ दिवा लावते आणि श्लोक म्हणायला लागते. शुभम करोती कल्याणम, दिव्या दिव्या दीपत्कार, सगळे श्लोक ती म्हणते. मग तिथे सगळेजण जमा होतात. काव्याने दिवाबत्ती केली आहे आणि आता या मानिनीताई येतात. त्या आता काव्याचे असे गालावरून हात फिरवतात. सगळ्यांना छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. देवाधर्माचं केलं की घरात प्रसन्नच वाटतं. तर बघा, मानिनीताई आणि विक्रम गेल्यानंतर या वसुआत्या उगाचच त्या नंदिनीच्या नाकात काड्या घालतात बरं का. म्हणजे विनाकारणच तिला डिवसतात. म्हणतात कशा, काय ग नंदिनी, अगं तू जसा मला प्रश्न केला होता ना, तसाच प्रश्न तुला करावा वाटतोय. शत्रुबुद्धी विनाशाय. मग घरातच शत्रू असला तो काय करायचो. काय ग ए रम्या, काय ग करायचं. मग लगेच रम्या या नंदिनीची टर उडवते आणि म्हणते, अगं आई, 24 तासाची मुदत घ्यायची असते आणि मग शत्रूला परास्त करायचं असतं. आता काव्य येते नंदिनीच्या पुढे बरं का, अगदी खमकी होऊन, जसं तिने मानिनीताईंना सांगितलं एक्झॅक्टली तसं. बघायला फारच भारी वाटलं. वसुआत्या म्हणतात, ए काव्या, किती शुभम करोती म्हण, देवाजवळ लोटांगण घाल, काही उपयोग नाहीये तुझ्या हे सगळं करण्याचा. तुझी बहीण खोटी ठरली आणि तीच खोटी ठरणार आहे. आज हिच्यामुळे घरातलं वातावरण सुद्धा कलुषित झालंय. काय हिंमत आहे बघा ना वसुआत्याची. चोर ते चोरवर शिरजोर. वसुआत्या पुढे म्हणतात, काय ग नंदिनी, मारे 24 तास मागितले, सगळा पुरावा आणला, पण अडकलीच ग माझ्या चक्रव्यूहात. त्यावरही रम्या म्हणते, अगो आई, काय करणार, आयुष्य हे चक्रव्यूहच आहे आणि आपण सगळे अभिमन्यूच आहे नाही का. जीवा म्हणतो, बरोबर बोललीस रम्या, अगं सगळेच आहोत आपण अभिमन्यू, त्यामुळे आता तुम्ही पण अडकणार. असे अडकणार ना की तुम्ही सुटता सुटणार नाहीये. काय हिंमत आहे बघा ना वसुआत्याची आणि रम्याची. पार्थ आणि जीवा समोर धमकी देत आहे काव्या नंदिनीला. हे जरा अतिरेक वाटतंय नाही का. पण तरी वसुआत्या म्हणतात, अरे जीवा, मी तर सुटले रे, तुझीच बायको अडकली आहे. काय ग नंदिनी, स्वतःच्याच तलवारीने स्वतःवरच वार करून घेतलेस तू. काय ग नंदिनी, आता काय करणार आहेस तू. जीवाला खूप राग येत असतो बरं का, आणि सगळ्यांनाच. काव्या म्हणते, ओ आत्याबाई,
आता येणारी वेळच ठरवणार बरं का कोण कोणाला हरवणार ते. ज्या क्षणी माझ्या नंदिनी ताईने सांगितलं होतं ना की तुम्ही आम्हाला लग्नातून किडनॅप केलं, माझ्या ताईला लग्नातून किडनॅप केलं, त्या क्षणालाच माझ्यासाठी विषय संपला होता. फक्त विक्रम काका आणि काकूंना पुरावे दाखवायचेत ना, मानिनी काकूंना. ज्या दिवशी पुरावे मिळाले ना वसू आत्या तुमच्या विरुद्ध, मग तुम्ही आहात आणि मी आहे. हो आत्याबाई, तुम्हाला कल्पना नाहीये, तुम्ही माझ्या ताईला जेवढं दुखवलंय ना त्याच्यात दसपट जास्त तुम्ही मला दुखवलंय. त्यामुळे आत्याबाई आता उलटी गिनती सुरू करा तुमची. आणि हो, लक्षात ठेवा, तुमचे हे दिवस भरेपर्यंत माझ्या ताईच्या वाकड्यात जायचा विचार पण नाही करायचा हा. माझ्या ताईला काही बोललात ना तर मग ही काव्या पुराव्याची पण वाट पाहणार नाही बरं का. हो आत्याबाई, कळलं ना. याला म्हणतात प्रेक्षकांनो जशाच तसं वागणं. काव्या पुढे म्हणते, आता शहाण्या मुलीसारखं एकदम अबाउट टर्न घ्या आणि तुमच्या मुलीसोबत आरामात बसा खोलीमध्ये. वसू आत्याला काव्याचा राग आलेला असतो बरं का. आता वसू आत्या जाणार असतात तिथून, तेव्हा काव्या मुद्दाम त्यांच्या समोर दिवा करते. आता वसू आत्या आरती घेतात ना तशी आरती घेतात त्या दिव्याची. मग काव्या म्हणते, जा आत्याबाई जा. मग वसू आत्या चुपचाप तिथून निघून जातात. नंदिनी आता रडायला लागते काव्याकडे बघून. आता काय प्रूफ आणायचा आहे, सध्या तरी त्यांना कोणाला सुधरे ना, पण आता त्यांचा प्रूफ त्यांच्यापर्यंत चालत येणार आहे प्रेक्षकांनो. कारण आपण मागे बघितलं ना, तो माणूस, त्याची बायको प्रेग्नेंट होती. आता या काव्या आणि पार्थने तिला दवाखान्यात पोहोचवलं, त्यामुळे ती आता सुखरूप बाळांत होणार आहे. पण त्याच्यामध्ये पण ट्विस्ट आलाय, म्हणजे तिला बाळ झालंय. पण आता बघा काय झालंय पुढच्या सीन मध्ये दाखवलंय त्यांनी. वसू आत्या आता नंदिनीला लुक देतात आणि तिथून निघून जातात. काव्या आता नंदिनीला म्हणते, ताई टेन्शन घेऊ नकोस, तू या युद्धामध्ये एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्या सोबत. मग एकदम फिल्मी स्टाईलने पार्थ सुद्धा समोर येतो. आता काव्या त्या दिव्यावर हात ठेवते. मग पार्थही येतो आणि म्हणतो, नंदिनी मी पण आहे तुमच्या सोबत, काव्या आणि मी आम्ही दोघं आहोत. मग आता लगेच जीवा पण पुढे येतो आणि म्हणतो, फक्त मी नाही, आम्ही म्हण दादा, आम्ही सगळे नंदिनीच्या सोबत आहोत. आणि मग फिल्मी स्टाईल लग्नानंतर होईलच प्रेम हे गाणं ऐकवलं. जीवा म्हणतो, काही झालं तरी नंदिनीला निर्दोष मुक्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. चक्रव्यूह आता आपण भेदायचंय आणि माझ्या नंदिनीला निर्दोष मुक्त करायचंय असं तो म्हणतो. माझ्या नाही म्हणत, पण नंदिनीला निर्दोष मुक्त करायचं असं म्हणतो. आणि मग सगळेच्या सगळे त्या दिव्यावर असे हात ठेवतात आणि नंदिनी पण त्यांच्या हातावर हात ठेवते. असा एक फिल्मी सीन त्यांनी दाखवला. बऱ्याच वेळ सगळे एकमेकांकडे बघत असतात. आणि प्रेक्षकांनो तसं बघायला गेलं तर खरंच आजच्या एपिसोडमध्ये त्यांनी काहीच नाही दाखवलं. फक्त आता जो पुरावा आहे तो यांच्यापर्यंत चालत येणार आहे, हे मात्र खरं आहे. आता पुढच्या सीन मध्ये बघा, त्या नंदिनीच्या ऑफिसमध्ये ती बाई आहे ना कामाला, ती देवाजवळ प्रार्थना करत असते की माझ्या भाऊजाईला व्यवस्थित मोकळं कर देवा, बाळांतीन सुखरूप असू दे. तेवढ्यात आता त्या बाईचा भाऊ तिथे आलाय, म्हणजे जो दीपकचा साथीदार होता ना किडनॅपिंग मध्ये, तो तिथे आलाय. आणि त्याला डॉक्टर बोलवतात आणि म्हणतात, तुमचा पेशंट आहे ना, तुमचं बाळ. आता तो म्हणतो, काय झालं माझ्या बाळाला. मग ते डॉक्टर म्हणतात, हे बघा डिलिव्हरी सेफ झाली आहे तुमच्या बायकोची, पण आता त्यांना डिस्चार्ज मिळू शकतो, पण प्रॉब्लेम झालाय जरा, बाळाचं वजन न जरा कमी आहे, त्यामुळे त्याला काचेच्या पेटीत ठेवावं लागणार आहे. त्याची एक छोटी सर्जरी पण करायची आहे, पण खर्च होणार आहे खूप, लाखो रुपये लागतील. किती लागतील ते मी तुम्हाला कळवते, पण व्यवस्था करून ठेवा हं पैशाची. आज किंवा उद्या सर्जरी करावीच लागणार आहे, नाहीतर तुमच्या बाळाच्या जीवाला धोका आहे. आता पुन्हा जीवा आणि यांचा सीन दाखवलाय पोरांचा. आता जीवा म्हणतो, काही करून आपल्याला काहीतरी मोठा सीन तयार करावा लागणार आहे, तोच आपल्यासाठी मोठा पुरावा आणि या कोड्याची किल्ली असणार आहे. आता काय सीन तयार करायचा ते काही कोणाला उमगेना. वसू आत्याने दीपकला फोन लावलाय. दीपक म्हणत असतो, कमाल आहे वसू आत्या, कमालीचा प्लॅन केलाय तुम्ही. तुमच्या प्लॅनमुळे नंदिनी तर अडकलीच, पण मी सुटलो. अहो काही का होईना, पण फायदा झाला ना. आता लगेच वसू आत्या म्हणतात, अरे जी तुझी बेल केली ना मी दीपक, अरे ती घरात कोणाच्या लक्षात सुद्धा आलेली नाहीये. म्हणजे बघ, नंदिनीने तुला जामीन मिळवून दिला, आता घरचे तिच्यावर संतापलेत बघ. विक्रम तर तिला खोलीत सुद्धा जाऊ देत नाहीये मानिनीच्या. मग लगेच दीपक म्हणतो, बरं झालं, मला त्या नंदिनीशी बदला घ्यायचाच होता. मला सोडून तिने त्या जीवाशी लग्न केलं, त्या जीवाने मला मारलं. मला आता चांगलं वाटतंय, त्या नंदिनीच्या आयुष्यावर असे वळ उमटवले ना मी, की ते आयुष्यभर कधीच पुसले जाणार नाही. काय विकृती असते बघा ना प्रेक्षकांनो, विचित्रच दाखवलाय नाही हा दीपक. पण तरी सुद्धा वसू आत्या त्याला म्हणतात, ए बाबा दीपक, अलर्ट राहा. एक गोष्ट मी बारकाईने ऑब्झर्व केलंय, अरे बाबा ती नंदिनीची बहीण आहे ना, ती काव्या, तिचा मित्र पार्थ, जीवा, सगळेच्या सगळे नंदिनीच्या खूप प्रभावाखाली आहे बरं का.
हे बघ, ते लोक तिच्यासाठी नक्की उभे राहणार, तिच्यासाठी ते काहीतरी करणार. त्यामुळे दीपक, तू लक्षात ठेव, बेलवर सुटलायस तू, मोकाट फिरू नकोस, जीवा आणि पार्थच्या हाती लागू नकोस रे बाबा. लक्षात आलं का तुझ्या? दीपक म्हणतो, अहो काळजी करू नका वसू मॅडम, मी बरोबर सगळं करतो, मी त्यांच्या हाती लागणारच नाही. अहो मी घरात काय केलंय त्यामुळे तेच खुद माझ्या नादाला लागणार नाही. आणि वसुंधरा मॅडम, तुमच्या बाबतीत एकच मी आहे साक्षीदार, आणि माझी साक्ष तुमच्या बाजूनेच असणार आहे. नंदिनीकडून मी साक्ष द्यायचा प्रश्नच येत नाही. काही झालं तरी नंदिनी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकणार नाही म्हणजे नाही. पण प्रेक्षकांनो, देवाने सत्य समोर आणण्यासाठी काही ना काही सोय केलेलीच असते. तसंच आता नंदिनीसाठी सुद्धा सोय झाली आहे, ती म्हणजे तो दीपकचा साथीदार. आता तो नंदिनीकडून साक्ष देणार म्हणजे देणारच, आणि वसूचं कारस्थान समोर येणार. बघूयात आता फक्त किती लांबण लावतायत ते. आता बघा, इकडे जीवा आणि नंदिनीचं सीन दाखवलाय त्यांनी. वसुआत त्याचं बोलणं झालं दीपकशी. जीवा म्हणतो, तुला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये नंदिनी. आता नंदिनी रडायला लागते. जीवा म्हणतो, रडू नकोस ग सारखी सारखी, एकटं नको समजू स्वतःला. नंदिनी म्हणते, हो मला माहित आहे जीवा, तुम्ही माझ्या सोबत आहात सगळेजण, तुम्ही कायम माझ्या सोबत राहावं असंच वाटतं. जीवा म्हणतो, हो मी कायमच तुझ्या सोबत आहे, पण खरंच तुला असं वाटतं मी तुझ्या सोबत राहावं? नंदिनी आता थोडं ऑकवर्ड फील करते आणि विषय बदलून म्हणते, तुम्ही जिमला नाही गेलात? जीवा म्हणतो, मला आता जिमला नाही जायचंय, माझा वेळ आता तुझ्या सुटका करण्यासाठी मी लावणार आहे. तेवढ्यात आता पार्थ तिथे येतो आणि म्हणतो, थोडी ताकद माझ्यासाठी आणि काव्यासाठी ठेवा, येऊ करे? त्यावर जीवा म्हणतो, अरे दादा ये ना, विचारतोस काय? नंदिनी म्हणते, काव्या कुठे? ती नाही आली. मग लगेच काव्या एक छान असं काहीतरी डिश तयार करून घेऊन आली आहे नंदिनीसाठी, आणि म्हणते, आले आले ताई आले, हे बघ मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय करून. पार्थ म्हणतो, अरे बापरे, एवढे सारे सँडविचेस तुम्ही बनवलेत काव्या? काव्या म्हणते, हो मीच बनवलेत. काय झालं, मानिनी काकूंसाठी सूप बनवलं, आणि मग विक्रम काकासाठी पराठे बनवले, थोडे बटाटे उरले होते, मग त्यात मस्तपैकी सँडविच बनवलं. आता पार्थ म्हणतो, अरे बापरे काव्या, तुमची मेहनत पाहून डोळ्यात पाणी आलं हो माझ्या. काव्या म्हणते, काय टोमणे मारता हो देशमुख, प्रत्येक वेळेला एकही संधी सोडत नाहीत मला टोमणे मारायला. आता काव्या म्हणते, बघ न ग ताई कसे करतात मला, आता तू सांग बरं. आता काव्या नंदिनीकडे वळते तेव्हा नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, आणि काव्या आता पुढे काही बोलणार तेवढ्यात आता पुन्हा त्या दीपकच्या साथीदाराचा सीन दाखवलाय. तो रडत असतो, तो म्हणत असतो, ताई मी आता काय करू, माझ्या बाळाला वाचवायसाठी लाखोचा खर्च आहे, कुठून आणणार ग मी पैसे? आता ती ताई त्याची म्हणते, अरे आता काय करणार आहेस तू? मग त्यावर तो दीपकचा साथीदार म्हणतो, ताई मला एखाद्या साध्या दवाखान्यात जावं लागेल ग. त्यावरती त्याची बहीण म्हणते, अरे असं काय करतोस, अरे तू असं दुसऱ्या दवाखान्यात नेशील आणि तिथे काही झालं बाळाला तर? आता तो म्हणतो, सगळी चूक ना त्या पार्थ आणि काव्याची आहे, त्यांनी या महागड्या हॉस्पिटलमध्ये आणून ठेवलं. त्यावर आता ती त्याची बहीण म्हणते, वेडायस का, अरे त्यांनी तुझ्या बायकोचा आणि बाळाचा जीव वाचवला आणि तू त्यांना काय बोलतोयस? तुझी बायको वाचली त्यांच्यामुळे, त्यांनीच पैशाची व्यवस्था केली होती ना सुरुवातीला. त्यावर तो म्हणतो, अगं हो ताई, पण आता कोण मदत करेल? डॉक्टरांनी काय सांगितलं? सर्जरी. अगं या महागड्या हॉस्पिटलमध्ये किती पैसे होतील कळतंय का तुला? मग ती म्हणते, अरे करू काहीतरी, आपण जाऊ कुठेतरी, मी करते काहीतरी. आता ती बहुतेक नंदिनीला फोन करते, ती विचार करते नंदिनीला फोन करू की इथे बोलवून घेऊ, आणि तिने फोन हातात घेतलाय. इकडे नंदिनी जरा भावना विवश झालीये, म्हणजे इमोशनल झालीये. ती म्हणते, माझी बहीण काय मोठी झालीये? काव्या म्हणते, ताई काय रडतेस? मग नंदिनी म्हणते, माझी बहीण मोठी झाली आता. काव्या, थँक्यू ग. मग आता काव्या म्हणते, काय ग ताई कशाला थँक्यू म्हणतेस? नंदिनी म्हणते, बाबाला आवडणार नाही म्हणून नाही गेले ग मी स्वयंपाकघरात, पण माझ्या मागे अगदी सावलीसारखं सगळं करतेस ग तू, किती छान सांभाळतेस ग काव्या, आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. काव्या म्हणते, काय ग ताई, आपण एक टीम आहोत ना, मग असं एकमेकांना खाली नाही पडू द्यायचं. नंदिनी म्हणते, हो अजिबात नाही, हा काय प्रश्न झाला? दोघी बहिणी एकमेकांना मिठी मारतात. सगळं छान छान असलं की कसं बरं वाटतं नाही प्रेक्षकांनो, बघायलाही चांगलं वाटतं. पण आता बघा, पार्थ म्हणतो, तुमचं भगिनी प्रेम झालं असेल तर मुद्द्याकडे वळूयात का? जीवा म्हणतो, एक मिनिट थांबा, कोणी आलं का मी बघतो. आणि जीवा आता दाराजवळ जाऊन बघतो, कोणी ऐकत तर नाहीये ना आपलं. आणि मग जीवा नंदिनी आणि काव्याला म्हणतो, हे बघा, आपल्याला सगळ्यात आधी नंदिनीची निर्दोष मुक्तता करायची आहे. ती कशी करायची हा प्रश्न आहे. काव्या म्हणते, आपल्याला ठोस पुरावा लागणार आहे. पिहू आपल्याकडनं बोलेल असं मला वाटत नाही आता.
मग जीवा म्हणतो एक्झॅक्टली, आणि तो दीपक त्याला आपण पुरावा म्हणून बोलवू शकत नाही. पार्थ म्हणतो वसू आत्याच स्वतः पुरावा आहे, पण ती कशाला आपल्याला मदत करणार? आपल्याला काहीतरी मोठं सापडलं पाहिजे वसू आत्याच्या विरोधात. आता हे विचार करायला लागतात की काय असा पुरावा आणायचा. आता या इकडे पुन्हा त्या दीपकच्या साथीदाराचा सीन दाखवलाय. आता ती नंदिनीला फोन करायसाठी फोन घेते ना बाई हातात, त्या दीपकच्या साथीदाराची बहीण ती नंदिनीच्या आश्रमातच काम करते. आता तो तिचा भाऊ म्हणतो अगं ताई आता काय विचार करत बसलीयस, फोन काय लावतेस, कोणाला लावतेस, बघू दे मला कोणाला फोन लावतेस. आणि मग तो तिच्या हातातल्या बांगड्या बघतो, त्याच्या बहिणीच्या हातातल्या, आणि तिला म्हणतो ए ताई तुझ्या हातात सोन्याच्या बांगड्या आहे ना, अगं ह्या कधी केल्यास तू? मग त्यावरती म्हणते अरे ह्या बांगड्या मला नंदिनीने दिल्यात माझ्या लग्नाच्या वाढदिवसासाठी. खरं तर मी नंदिनीलाच फोन करणार होते, पण एक काम करते, मी ह्याच बांगड्या गहाण ठेवते, नंदिनीने दिलेल्याच बांगड्या आता उपयोगी पडणार, असं ती तिच्या भावाला सांगत असते. इकडे आता हे प्लॅनिंग करताय. आता नेमकं कुठला दुवा नंदिनीला आणि या दीपकच्या साथीदाराला समोरासमोर आणतो ना, ते बघूयात प्रेक्षकांनो. नंदिनी इकडे या तिघांना सांगत असते काहीतरी मोठा पुरावा मागे असतो. वसू आत्याने कितीही प्लॅनिंग केली असेल ना, तरी काही ना काही मागे पुरावा नक्कीच असणार, कुठला तरी दुवा आपल्याला सापडणार. पार्थ म्हणतो हो बरोबर म्हणताय तुम्ही नंदिनी, काहीतरी लीड सापडायला हवा. त्यावर काव्या म्हणते पण तो लीड कुठे शोधायचा? सगळेजण आता विचारात पडलेत. आणि प्रेक्षकांनो एपिसोड संपला इथेच. आज त्यांनी काहीच दाखवलं नाही हो. आता या काव्याने पुढच्या प्रोमोत दाखवलंय, काव्या पुन्हा वसू आत्याला धमकवते आणि म्हणते अहो आत्याबाई एक पुरावा सापडू द्या, मग तुम्ही आहात आणि मी. आता हे चौघही जण खोलीत जाऊन एकमेकांशी बोलत असतात, तेव्हा ही मंजू आत्या पाळत ठेवते त्यांच्यावर. बरं आता हाईट दाखवली बरं का प्रेक्षकांनो. जीवाने त्या दीपकला चक्क अलर्ट केलंय बरं का. काय अलर्ट केलंय ते बघा, म्हणजे स्वतःच्याच हाताने स्वतःचं नुकसान करून घेणं याला म्हणतात. आता त्या मंजू आत्याने वसू आत्याला अलर्ट केलं की ते तुझ्याबद्दल काहीतरी पुरावा शोधतायत. आणि इकडे जीवाने दीपकला फोन केला आणि त्याला सांगितलं तू काही एकटाच होता काय नंदिनीला किडनॅप करण्यात, तुझा साथीदार होता ना तो ड्रायव्हर, थांब आता त्याला शोधतो. प्रेक्षकांनो जीवाने कशासाठी अलर्ट केला असेल बरं त्या दीपकला, पण बघूयात आता पुढे काय काय घडते. आज तसं काही दाखवलं नाही त्यांनी, पण तुम्हाला माझ्या आवाजात रिव्ह्यू ऐकायला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका हा. आणि हो मोठा ट्विस्ट म्हणजे वसू आत्याने जीवाचं आणि दीपकचं बोलणं ऐकलंय, त्यामुळे त्यांचे धाबे दणाणलेत. तर बघूयात आता वसू आत्या कशा एक्सपोज होत आहेत ते. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली रिव्ह्यूज साठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा, तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.